अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणच्या बंदरावर नाकेबंदीच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे. होर्मुझ जलमार्गातील परिस्थिती गंभीर बनली असून अनेक जहाजांनी आपला मार्ग बदलण्याचं समोर आलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बंदरावर नाकेबंदी करण्याची घोषणा केल्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजेच होर्मुझ जलमार्गातील सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या लॉयड लिस्ट या संस्थेच्या अहवालानुसार या मार्गातून जाणारी अनेक जहाजे माघारी फिरली आहेत, तर काही जहाजांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी आपला मार्ग बदलून सुरक्षित दिशेने प्रवास सुरू केलाय. जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा जलमार्ग सध्या तणावाखाली असून याचा परिणाम आंतरराष्ट्रीय तेल पुरवठा आणि व्यापारावर होण्याची शक्यता वर्तवली जाते. परिस्थितीवर जागतिक स्तरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.